माधुरी, माधुरी, जेवून घे ग आणि नको फार विचार करूस. उपाशी राहून गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील असं तुला वाटत असेल, चुकीचं आहे ते. पोटाला शिक्षा देऊन काही उपयोग नाही. तुझ्या घरच्यांना समजावलंय, त्यांची काही काळजी करू नकोस. जेवून घ्या. कसं समजावलं नक्की? माझ्या पद्धतीने समजावलंय. चांगली पद्धत आहे माझी. दादानं समजावलंय? हातपित्तर नाही ना उचलला? दादा तुझ्या पद्धतीने म्हणजे तू? त्यांना मी सांगितलंय तू राहशील माझ्याकडे काही दिवस, तुला समजावेल मी, मग पाठवून घरी परत. मला कुणी किती बी समजवलं तरी मला तिकडे जायची अजिबात इच्छा नाही. ना कुणाला भेटायचं ना कुणाशी बोलायचं. तू राहा इथे. तुला जितके दिवस वाटते तितके दिवस राहा. तुला कुणी काय म्हणणार नाही. कुणी काय म्हटलं तर मी आहे. थँक्यू बर का. तुम्ही चेहऱ्यावरनं डेंजर दिसता, पण तसं नाहीये. तुम्ही बाहेरून रागीट आहे, पण आतून लय प्रेमळ आहे. मला तुमच्यासारखा भाऊ पाहिजे होता. पाणी पी तू, पाणी पी. काय झालं? काही नाही. जेव ना तू, सावकाश जेवा. बया बया बया, काही जीभ आहे का दुधारी तलवार आहे या पुरीची? या केवढं उराकलं तिनं, केवढं. इथं सासऱ्याबरोबर सासूला बोलतीये, पण नाही फुलत आहे. तू नको बाई तिला बोलू. तू आहे ना तिला चांगलं डोक्यावर बसून ठेव. बघताय ना तुम्ही तुमच्या डोळ्याने काय किंमत हाय का नाही मला या घरामध्ये. स्वतःच्या हाताने किंमत करून घेते तू. नको तिथं जीप चालवून. कुठल्या पोरीला आवडेल सांग बरं? हा, आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल, चौथीबद्दल कोणाला आवडेल? नाहीतर काय. आणि नको तो इशय काढून ती लोकसाची काय गरज होती का तुला? हे बघ, असं पण सौतीला सांभाळून घ्यायला माझ्या इतकं मन कोणाचं मोठं नसतं. त्या जामकरने माधुरीला आसरा दिलाय, पण तिने त्या आर्यासमोर तोंड नको उघडायला. तिने आमच्याबद्दल तिला काही उलटसुलट सांगितलं म्हणजेच झालं. नाहीतर आयतीच हाताला लागलेली शिकार अशीच हातातून निसटून जायची.